मावळच्या काही भागातील शेतकऱ्यावर टीपी स्कीम आणि रिंग रोडच्या विकास कामांची टांगती तलवार आहे। पिढ्यानपिढ्याची आणि आमच्या वडिलोपार्जित जपलेली शेती आहे। रिंग रोड आणि टीपी या योजनेत येऊन शासन आमच्यावर अन्याय करतंय असा हल्लाबोल ग्रामस्थांनी केलाय। आमची बागायत शेती आहे आणि शेतीत ऊस, भात, सोयाबीन, फुलशेती यांसारखे अनेक पिकं घेतली जातात, मात्र जमिनीच राहिली नाही तर आम्ही करायचं काय असा सवाल शेतकऱ्यांनी विचारलाय। संचालक आहे त्यांनी इथे इथेनॉलचा जो आहे प्रकल्प तयार केला, मात्र शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाल्याचं आपल्याला दिसत आहे। सर, कशा पद्धतीने हा जो आहे प्रकल्प जो आहे तो झाला पाहिजे का, किंवा काय तुमचं नुकसान आहे? प्रथमचं आमचा शेतकरीच नाहीसा होणार आहे। शेतकरी रिंग रोड मुळे आणि टीपी स्कीम 350 एकर ते 400 एकर आमचं क्षेत्र बाधित होणार आहे। ते क्षेत्र गेल्यानंतर आमचा शेतकरी नाहीसा होणार आहे। त्याच्यामुळे आमचा प्रथम विरोध आहे आणि आम्हाला हे फायदा असो का तोटा असो, आम्हाला प्रकल्पच नकोय, आम्हाला शेतकरी पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही जाहीर निषेध केलाय आणि जाहीर आम्ही काळा रिबिनी बांधून आम्ही निषेध करतोय। मी सरकारला सांगू इच्छितो की जशी आम्ही पावनाबाई बचाव आंदोलन केले, यापुढे शेतकऱ्यांचा सीएम सुटला तर सीएम त्याच पद्धतीने आम्ही आंदोलन करू आणि या ठिकाणी रक्ताचा शेवटचा क्षण आमच्या थेंब असेपर्यंत आम्ही इथली जमीन ही टीपीएस आणि रिंग रोडला देणार नाही म्हणजे नाही देणार। ही जर स्कीम झाली तर आम्ही शेतकऱ्यांची मुलं, शेतकऱ्यांची कुटुंब उद्ध्वस्त होतील। दिलीप कांबळे, साम टीव्ही, मावळ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।